तिथे होते ते, पण शंभूराजांनी सांगितलं याचा अर्थ ते नक्कीच कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांना ते साताराचे पालकमंत्री आहेत, त्यांना माहिती असेल. पण या सगळ्या गोष्टीचं ज्यावेळेला 2 नेते बसतील किंवा आमच्या नेत्यांनासुद्धा ज्यावेळेला बोलवलं जाईल, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा साताराच्या घटनेमध्ये राष्ट्रवादीचे 2 पक्षाच्यामध्ये जास्ती उमेदवार निवडून आले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता. त्यामुळे चर्चेच्या वेळेला ज्यावेळेला आमच्या नेत्या म्हणून वहिनींना बोलवलं जाईल त्याला वहिनीसुद्धा पक्षाची भूमिका नक्की त्या ठिकाणी मांडतील. अशोक सराफ प्रकरणावरती मुख्यमंत्री सभागृहात बोलणार आहेत, त्याबद्दल सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेल्या आहेत, काय नक्की विषय असतो? नाही, मला माहीत नाही ना. शेवटी मी दिल्लीमध्ये आहे. सभागृहाचं कामकाज चालू असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या भेटी नियमित होत असतात. उद्या विधानसभेचं अधिवेशन संपणार आहे, त्याच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा भेटी असू शकतात, इतरही काय बाबी असू शकतील. तर त्यांच्या दोघांच्या भेटीचा तपशील मला ज्ञात असंच काही कारण नाही. पण महायुती मजबूत करणं आणि महायुतीमध्ये कुठे कुठे काय घटना घडल्या असतील तर त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करणं हे गेल्या अनेक वर्षामध्ये होतच आलेलं आहे. दादा असतानासुद्धा अनेक वेळेला दादा उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा व्हायची, उपमुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेबांजवळ सुद्धा चर्चा व्हायची. अनेक वेळेला प्रदेशाध्यक्ष म्हणून मी तिथे असेल तर उपस्थित राहायचो. हा शेवटी हा प्रक्रियेचा भाग आहे. कोएलिशन गव्हर्नमेंट चालवत असताना महाराष्ट्रासारखं एक प्रगत राज्य ज्या वेळेला आपलं कार्यक्षमपणाने काम करत असतं त्यावेळेला घटक पक्षांची संवाद हा एक महत्त्वाचा असतो, तो तर त्या ठिकाणी नेहमीच होत असतो. दुसरा मुद्दा असा आहे की राज्यामध्ये खराब प्रकरणामध्ये रोज नवीन नवीन अपडेट येत आहेत, अधिकाऱ्यांचं सुद्धा नाव येत आहे आणि तुमचा असेल किंवा पोलिसांकडे तर असेल प्रदेशचा राजीनामा वगैरे होते. तुमची पक्षांतर्गत काय चर्चा झाली? प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची त्याच्या मागणी होती रुपाली चाकणकरांच्या आणि त्यांनी ते उत्तर दिलं बोटाच्या संदर्भामध्ये. माझं पण बोट अडकलं होतं. नाही, कोणी काय उत्तर द्यावं मला माहीत नाही. माझं बोट लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरताना त्याच्या 2 दिवस आधी अलिबागला कशा पद्धतीने ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर माझ्या जिल्ह्यातील एक नामांकित सिनियर वकील आहेत, ते मधुशेठ ठाकूर म्हणून आमचे माजी आमदार होते, त्यांची समाधी आहे, त्यांच्या गावातल्या समाधीला दर्शन घ्यायला गेलो. तेवढ्यात ते प्रवीण ठाकूर मला भेटायला आले. मग प्रवीण ठाकूरांनी कबूल केलं की ते माझ्या समोरचे उमेदवार आनंद गीतेचे काम करत होते, पण एक कौटुंबिक नात्याने भेटायला आले. त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला. त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली. तिथेच चोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलही टाके मारले. ते नंतर मी दिल्लीत आलो तर त्यावेळेला सुद्धा होतं. आपण जर काय माझे दिल्लीमध्ये आल्याच्यानंतर बघितलं असेल ते होतं. आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू. केली मी, गुन्हे दाखल केलेत. त्याच्यामुळे एक भाग आहे. दुसरी बाब असा आहे की दुसरा माफ केलेला सुद्धा जो नाहीच आहे तो पण आला. त्याच्यामुळे एक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी SIT स्थापन केले. एक सातपुते ज्येष्ठ IPS अधिकारी त्याच्या प्रमुख आहेत, त्यांनी त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. सखोलपणाने तपास करण्याचं मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहामध्ये आश्वासन केलेलं आहे. आज मुख्यमंत्री त्याच्यावरती निवेदन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून, खासदार म्हणून माझी सुद्धा मागणी स्पष्टपणाची आहे की याचा सखोल तपास व्हावा. खरासारख्या विकृत मनोवृत्तीच्या विरोधामध्ये जे कठोर कारवाई करायची असेल ते त्या ठिकाणी केली जावी. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे. आता माझ्या संदर्भातलं जे काय दाखवलं गेलं त्याचा माझ्याकडनं खुलासा झाला आहे. यापेक्षा या गोष्टीला मी अधिक महत्त्व देऊ इच्छित नाही. याचं कारण जी घटना केव्हा घडले हे आपल्यापैकी सर्वांना ज्ञात आहे आणि त्यावेळचे 2024मध्येच अलिबागमध्ये झालेली घटना आहे. आता याबद्दल माझ्यासारखा 40 वर्ष राजकारणात आहे. एका दिवसात मी नाही दिल्लीत आलो. राजकारणामध्ये माझी 40 वर्ष आहेत. माझी विश्वासार्हता आहे. आणि 19ला सुद्धा मी महाविकास आघाडीकडे निवडून आलो, 24ला इंडियामधून निवडून आलो. त्याच्यामुळे जनमानसामध्ये आहे जे सत्य आहे ते सत्य आहे. एकदा खुलासा केला, यापेक्षा माझ्यासारखा मी अनेक अशा पद्धतीच्या आरोपाच्या फेरीतून गेलेलो आहे. माझं मन, माझ्या संवेदना, माझं काम करण्याची पद्धती माझ्या जिल्ह्यातल्या जनतेला नक्की त्या ठिकाणी माहिती आहे. पण यापेक्षा याच्यावरती बोलण्यासारखं काही शिल्लक राहिलं आहे आणि या संदर्भातला खुलासा केला गेलेला आहे. या संदर्भातला ज्यांनी कोणी आरोप केले त्यांच्यावरती वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हेही त्या ठिकाणी दाखल करतो आहोत. पुन्हा एकदा मी सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्याचे गृहमंत्री म्हणून SIT स्थापन केली. अधिक खोलवरपणाने या संदर्भातला तपास करावा. जे कोण दोषी आढळतील त्या सर्वांच्यावरती कारवाई करावी. खरासारख्या विकृत मनोवृत्तीच्यावरती सुद्धा
कायद्यामध्ये जी तरतूद असेल त्या तरतुदीप्रमाणे त्याप्रमाणे कठोर कारवाई लवकरात लवकर व्हावी अशी ज्यांचे फोटोज अशी आहेत. अशी अशी माझी मागणी आहे. तुमच्यासमोर कधी झाल्यात का महिलांचे तुमच्यासमोर फोटो अशा माफ केले पद्धतीचे जातात. कधी पूजा झाल्यात का? कारण अनेक मंत्री दिसत आहेत की जे पूजा करताना दिसत आहेत. तुमच्यासमोर अशा कधी पूजा झाल्यात का? तुम्ही तुमचे फोटो आहेत म्हणून हा प्रश्न आहे, कधी तुम्ही अशी पूजा केली आहे का? नाही बघा, आपण सुद्धा राजधानीतले पत्रकार आहात आणि आपण सर्वजण एक आध्यात्मिक विचाराचे आहोत आणि मी श्रद्धा मानणार आहे, पण मी अंधश्रद्धा नक्की नाही. अनेक वेळेला आपण आमच्याकडे गणपती येतात, गणपतीच्या निमित्ताने पूजा असतात, महाशिवरात्रीला जात असतो, तर रामनवमीच्या निमित्ताने अनेक मंदिरामध्ये माझ्या गाठीभेटी वर्षानुवर्षे होत असतात. त्याच्यामुळे कुठे मंदिरामध्ये जाणं म्हणजे काहीतरी तुम्ही दोष करणं असं नाही. मी पुन्हा एकदा वारंवार आपल्याला सांगू इच्छितो आहे पूर्णपणाने की या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी आणि त्या सखोल चौकशीतून सर्व काही सत्य राज्यातील नव्हे तर देशाच्या जनतेपुढे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लवकरात लवकर आणावं आणि कठोर कारवाई करावी, एवढंच माझी या विषयावरचं मला आपल्याला सांगायचं आहे. त्यांचा फोटो आणि उल्लेख त्यांचे केला, व्हिडिओ महिला त्यांच्यावरती पण उल्लेख कारवाई केला करा. आणि त्यामध्ये म्हटलं की काल काही बैठकी झालेल्या आहे आणि बैठकी नंतर पक्षाची भूमिका आहे त्यामध्ये जागा वाढवणं. आज काही चर्चा होणार आहे का त्या संदर्भात आणि या महिला आरक्षणाचा विधेयक कशामध्ये शेड्यूल केलं झालेलं आहे? नाही, त्याचं शेड्यूल जे काही नक्की झालेलं आहे ते 2029ची निवडणूक ही 33% महिला आरक्षणासह करण्याचा निर्णय भारत सरकारने केलेला आहे. मोदी साहेबांनी या देशामध्ये क्रांतिकारी बदल जे काही केले त्या क्रांतिकारी बदलाचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे की देशामध्ये 33% महिला या संसदेमध्ये येतील, विधानसभेमध्ये त्या ठिकाणी येतील. त्यासाठी गेल्या माझ्या माहितीप्रमाणे 71 साली 542 जागा झाल्यात किंवा 67च्या आसपास असतील. त्याच्यानंतर तर सुनील तटकरे यांच्या या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल, पण तुर्तास बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा